दुसरा प्रेक्षक स्थान पाहायला मिळतो आणि कैलास जोशी नामदेव पाटील यांच्या स्मरणार्थ तुम्हाला तिसरा प्रेक्षक स्थान पाहायला मिळतोय. 2 खेळाडू पक्ष या स्पर्धेमध्ये उभारण्यात आलेले आहेत आणि आमच्या पाहुण्यांसाठी हा शामियाना आपण पाहू शकाल या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रमाणात उभारण्यात आलेला आहे. चला आपण एसट्यांचं आणि खेळपट्टीचं पूजन करतो आणि तदनंतर त्याच ठिकाणी नाणेफेकी होणार आहे. चला दोन्ही संघ आई गावदेवी बापगाव विपक्ष योगेश शिलवण आमणे संघाला विनंती असेल की आपण लाईनमध्ये उभे राहा. चला पाहू शकाल आपण इष्टांचं पूजन करत आहोत. चला दोन्ही संघ आपण रेडी राहा. खेळपट्टीचं पूजन झाल्यानंतर आपण त्याच ठिकाणी नाणेफेक संपन्न करणार आहोत आणि तदनंतर राष्ट्रगीताला सुरुवात करू आणि राष्ट्रगीत संपन्न झाल्यानंतर आपण या स्पर्धेला सुरुवात करत आहोत. विद्यमान सरपंच बारामजी गोडे आपल्यामध्ये आज उपस्थित आहेत. त्यांच्यासमोर त्यांचे मित्र ॲडव्होकेट बल्याणी सर आपल्यामध्ये उपस्थित आहेत. गणेशजी मेहर, धर्मेशजी वाघे, बालरामजी मेहर, अजित पाटील, रामकृष्ण काकडे, लखन पाटील या सर्वांच्या उपस्थितीने आपण आज 16 या ठिकाणी पार पाडत आहोत. चला आपण दुसऱ्या एंडला जे इष्ट आहेत त्यांना सुद्धा आपण पुष्पहार अर्पण करूया. सध्या पाहू शकाल या ठिकाणी हे दृश्य सरपंच व उपसरपंच चषकातील आजचा स्पर्धा पहिला दिवस 3 दिवसांची स्पर्धा आहे. मानाची आणि सन्मानाची स्पर्धा आपण पाहत आहोत. धर्मेश वाघे यांच्या शुभ हस्ते आपण इष्टांना पुष्पहार अर्पण करत आहोत. चला श्रीफळ वाढवायचं त्या ठिकाणी. टाळ्यांचा गजर आणि चला सर्वांना विनंती असेल की आपण आपापल्या जागेवरती सावधान स्थितीमध्ये उभं राहायचं आहे. पाहू शकाल टाळ्यांचा गजर. एकूण पाहू शकाल 3 दिवसांची स्पर्धा आणि 30 संघांना स्पर्धेमध्ये सहभाग देण्यात आलेला आहे. मेहर 11 बापगाव संघाच्या वतीने साकारली जाणारी स्पर्धा आणि तसं जर पाहिलं तर सध्या ओमसाई आमने लोणार क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत दुसऱ्या क्रमांकावरती मेहर 11 बापगाव संघ रँक करतोय. या चालू सीझनमधील चॅम्पियन ट्रॉफी सुद्धा या संघाने जिंकली. लागोपाठी दोन्ही स्पर्धा या संघाच्या नावावरती राहिल्या आणि आशा करूया की या स्पर्धेमध्ये सुद्धा मात्र त्यांच्याकडून चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळू शकेल. चला सर्वांनी लाईनअपमध्ये उभं राहायचं आहे. चला कोणाच्या डोक्यावरती कॅप असेल ती काढा. कोणाच्या डोक्यांवरती सनग्लास असेल तो आपण काढायचा आहे आणि DJ अजय आपणास प्ले म्हटल्यानंतर आपण राष्ट्रगीताला सुरुवात करायची आहे. एक साथ विश्राम.
एक साथ सावधान 3 2 1 स्टार्ट। भारत माता की वंदे। चला दोन्ही कॅप्टन्स पुढे या आणि आदरणीय विद्यमान सरपंच बाळरामजी गोडे साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण पहिल्या सामन्याची नाणेफेकी आपल्या शुभ हस्ते संपन्न करा। एक आकर्षक नाणं या स्पर्धेमध्ये तयार केलेलं आहे। एका बाजूला पाहू शकाल मेहर 11 बापगाव संघाचा नामोल्लेख केलेला आहे आणि दुसऱ्या बाजूला ज्यांच्या नावानं आपण ही स्पर्धा केलता अर्थात सरपंच व उपसरपंच चषकाचा उल्लेख केला आहे। आणि पाहू शकाल या स्पर्धेतील पहिलाच नाणा इथे मात्र आपण पाहू शकाल गावदेवी स्पोर्ट बापगाव संघाच्या नावावरती जात असताना आणि हा जल्लोष पहा फटाकांच्या आतिषबाजीनं हा सोहळा उद्घाटन सोहळा आपण या ठिकाणी पार पडत आहोत। मेहर 11 बापगाव संघाच्या वतीनं साकारली जाणारी ही सन्मानाची ही मानाची स्पर्धा अर्थात सरपंच व उपसरपंच चषक 2025-26चा हा थरार आपण इथे एकूण 3 दिवसांपर्यंत अनुभवणार आहोत। परंतु हा या ठिकाणी जल्लोष पहा सर्व पाहुण्यांना विनंती असेल की आपण सर्वांनी व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे। आपल्या सर्वांचं मनापासून मी प्रथमतः आभार व्यक्त करतोय कारण मॉर्निंग सेशनमध्ये आपण जरूर वेळेत वेळ काढून या स्पर्धेसाठी उपस्थित आपण राहिला या उद्घाटन प्रसंगी त्याबद्दल तुमचं सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतोय आणि तदनंतर मी आयोजन समितीच्या वतीने तुमचं हार्दिक हार्दिक स्वागत करतोय। वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। प्रत्येकी 4 षटकाचा सामना असेल याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे। चेंडू कुठल्याही क्षणाला मात्र हरवला गेला, खराब झाला, फुटला गेला तुम्हाला नवीन चेंडू दिला जाणार याची सुद्धा आपण नोंद घ्यायची आहे। कुठल्याही खेळाडूंनी पंचांची गैरवर्तणूक केली तर मात्र त्याच्यावरती जी आमची 7 स्टार कमिटी आहे ती मात्र निर्णय जरूर घेईल। आणि आणि प्रत्येक संघाला पहा पर इनिंगसाठी 1 रिव्ह्यू आहे ओनली भीमरसाठी याची सुद्धा आपण नोंद घ्या। अदरवाईज कुठल्याही निर्णयानंतर तुम्हाला रिव्ह्यू मात्र इथे घेतला जाणार नाही। जर पंचांना वाटलं क्रुशियल मोमेंट आहे तर पंच तिसऱ्या पंचाची मात्र या ठिकाणी मागणी करू शकतात। आणि पाहू शकाल गावदेवी स्पोर्ट बापगाव संघाने नाणेफेकी जिंकल्यानंतर प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय त्यांनी स्वीकारलेला आहे आणि त्यांना विनंती असेल की आपण आता मैदानाचा ताबा घ्यायला हरकत नाहीये। स्पर्धेचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातील पहिला सामना थोड्याच वेळात या ठिकाणी आपण सुरुवात करतोय। आणि दुसरी गोष्ट कुठल्या संघाला चॉईस चेंडू दिला जाणार नाहीये। जे आयोजक तुम्हाला चेंडू देतील त्याच्यावरती खेळावं लागेल परंतु चेंडूच्या आकारामध्ये काय बदल असेल तर मात्र आपण दुसरा चेंडू त्या संघाला देऊ शकतोय। परंतु पंच जेव्हा चेंडू मागतील तेव्हाच आयोजन समिती तुम्हाला चेंडू पुरवतील याची सुद्धा आपण नोंद घ्यायची आहे। सर्वांना एक विनंती करतो की ही स्पर्धा सन्मानाची आहे आणि सर्वांनी डिसिप्लिन या स्पर्धेमध्ये बाळगायचं या स्पर्धेमध्ये नाही। जेव्हा जेव्हा आपण प्रत्येक स्पर्धा ओमसाई आमने लोणार क्रिकेट असोच्या अंतर्गत खेळतोय त्या स्पर्धेमध्ये तुम्हाला डिसिप्लिन हे ठेवायचं आहे कारण आपल्या असोसिएशनचं नाव लौकिक कशा रीतीने होईल त्याकडे सर्वांनी लक्ष जर केंद्रित केलं तर जरूर आपण एक उच्च पातळीवरती आपल्या विभागाचा खेळ घेऊन जाऊ शकतोय। माझ्या सोबतीला माझे सहकारी समालोचक समीर ठाकरे सुद्धा मात्र या ठिकाणी जॉईन झालेले आमचे तिन्ही ऑफिशियल पंच सज्ज होत आहेत त्यांचं करूया आपण या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत। आणि जाऊया पहिल्या डावासाठी आता सज्ज होतील परंतु तत्पुरती हे दृश्य पहा विहंगम दृश्य अगदी असं वाटतं की एखाद्या हेलिकॉप्टरमधून आपण ही स्पर्धा पाहतोय। अतिशय सुंदर आहे विहंगम दृश्य अगदी गोलाकार प्रमाण हा
ऐतिहासिक क्रीडानगरी आपण पाहत आहोत. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण बापगाव देवरुंगपाडा देवरुंगची ऐतिहासिक नगरी. अगदी पाहू शकाल आपण व्यासपीठाच्या पाठीमागे जर पाहिलं तर एक मोठी नदी आपण पाहत आहोत आणि तदनंतर पाहू शकाल अगदी मैदानाच्या आजूबाजूला मोठे मोठे टावर्स तुम्ही पाहू शकाल आणि या कल्याण पर्याय शहराला जोडणारा हा मुख्य रस्ता तुम्ही पाहू शकाल. जबरदस्त हे दृश्य. चला आमचे दोन्ही ऑफिशियल आता मात्र सज्ज होत आहेत आणि आई गावदेवी बापगाव संघाने नाणेफेकी जिंकल्यानंतर प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय त्याने स्वीकारलेला आहे. दोन्ही संघाचे 12 प्रतिनिधी आमच्या कॉम बॉक्समध्ये असणं गरजेचे आहेत आणि प्रत्येक इनिंग ब्रेकमध्ये टॉस होणार आहे. ज्या संघाचा एक इनिंग ब्रेकमध्ये टॉस करण्यासाठी उपस्थित राहणार नाही आहे त्या संघाला मात्र पॅनलाइज केला जाईल याची आपण नोंद घ्यायची आहे. आणि जाऊया आता मात्र या पहिल्या इनिंगसाठी या पहिल्या डाबाचं धावतं वर्णन ऐकवण्यासाठी समीर ठाकरे यांच्याकडे. थँक्यू सो मच. चेक आलो आलो चेक. थँक्यू सो मच योगी पाटील सर. गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. शुभ सकाळ सर्वांचं सस्नेह मनपूर्वक हार्दिक स्वागत. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. श्री गणपती बाप्पांना वंदन करून आणि महाराष्ट्राचे अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत राजे शिव छत्रपतींना मानाचा मुद्रा करून छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण बापगाव येथून ओमसयामने लोनाड क्रिकेट असोसिएशन अंतर्गत मान्यता प्राप्त ही स्पर्धा तुम्ही पाहतात. मेहर 11 बापगाव आयोजित सरपंच व उपसरपंच चषक 2025-26 आणि या स्पर्धेतील पहिला बॉल या ठिकाणी डिलिव्हर्ड होतोय. फक्त 1 मिनिट. जेथे पहिल्याच उद्घाटनीय सामन्यामध्ये तुम्ही योगेश 11 नामने बी संघाला पाहतात आणि त्यांच्या विरुद्ध गावदेवी बापगाव घरच्या मैदानावर हा संघ खेळताना दिसेल. खरं तर ऐतिहासिक क्रीडांगण अगदी बाजूलाच कल्याण पडगा जोडणारा हायवे आणि त्याच्या बाजूला असणारा हे क्रीडांगण आणि त्याच्यामुळे फार मोठ्या प्रमाणात प्रेक्षक वर्ग या स्पर्धेमध्ये आपण प्रत्येकी स्पर्धेच्या वेळेला पाहिले आणि मेहर 11 बापगावचं हे आयोजन कुठलीच कसर या आयोजनामध्ये सोडलेली नाहीये. आकर्षक प्रेक्षक स्टँड तुम्ही पाहतायत. खेळाडू कक्ष त्याचबरोबर मुख्य व्यासपीठ आणि स्वर्गीय सूरज भास्कर पाटील यांच्या स्मरणार्थ हे समालोचन कक्ष तुम्ही पाहतायत. आगरी डाबा याच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये टॉस बॉक्स स्पॉन्सर्ड करण्यात आलेला आहे. आमच्या सर्वच पुरस्कर्त्यांचा आम्ही मनापासून हार्दिक आभार व्यक्त करतो आणि या स्पर्धेला आपण या ठिकाणी सुरुवात करत आहोत. ज्यांच्या नावानं ही स्पर्धा आहे सरपंच व उपसरपंच चषक त्यांचा सन्मान वाढवणारी ही स्पर्धा आणि त्यांच्या शुभासे आपण त्या स्पर्धेचा शुभारंभ देखील केलेला आहे. 7 स्टार कमिटी मेंबर्स सकाळच्या सत्रामध्ये आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. ग्रामीण टेनिस क्रिकेट या वाहिनीवरून ही स्पर्धा तुम्हाला थेट बघायला मिळेल. घर बसल्या स्पर्धेचा तुम्ही आनंद घेऊ शकाल आणि आता पंचांचा ग्रीन सिग्नल आलेला आहे. सामन्याला आपण सुरुवात करत आहोत. षटक क्रमांक पहिला घेऊन गावदेवी बापगाव संघाचा गोलंदाज सर्वेश बॉलिंग मार्कवर. प्रशांत स्ट्रायकिंग एंडला. पहिला बॉल क्लीन बॉल परफेक्ट यॉर्कर. काय सुरुवात झाली आहे सरपंच उपसरपंच चषक बापगावची. पहिल्या चेंडूवरती स्पर्धेतील विकेट प्राप्त करताना दिसला सर्वेश.
पहिल्याच बॉल या स्पर्धेतील सर्वेश हाताळत होतो आणि सर्वेश घरच्या मैदानावर खेळतोय. गावदेवी बापगाव संघ तुम्ही पाहतात उद्घाटनीय सामन्यामध्ये आणि पहिल्याच बॉलवर त्रिपला उद्ध्वस्त करत असताना प्रशांत मैदानाच्या बाहेर गेला. आता नवीन बॅटर देवेन आला. राकेश ॲज अ ओपनर तुम्ही प्रशांतच्या सोबतीला बघतायत. आता तिसऱ्या क्रमांकावरती देवेन आले आणि देवेनवर आता भरपूर मोठी जबाबदारी असणार आहे या मॅच मध्ये डाव पुढे नेण्यासाठी. आणि 4 षटकांच्या मॅच मध्ये पॉवर प्लेचं महत्व फार मोठं असतं. सातत्याने आता फार बिझी शेड्यूल तुम्हाला बघायला मिळालं ते आमने लोणाड परिसरामधील क्रिकेटसाठी. एका पाठोपाठ एक मोठमोठ्या स्पर्धा या विभागामध्ये आणि या परिसरामध्ये या असोसिएशनच्या अंतर्गत तुम्हाला बघायला मिळतात आणि त्यापैकीच ही नामवंत स्पर्धा तुमच्या भेटीस येते. पहिल्याच बॉलवर सर्वेशला विकेट मिळाली आहे. देवीन आला, चिप केला, लॉंग ऑफ कडे बॉल हवेत आहे. आणखी एक फलंदाज बाद. एका पाठोपाठ स्पर्धा मोठ्या आहेत त्यात, परंतु एका पाठोपाठ विकेट प्राप्त करण्याची किमया गोलंदाज सर्वेश करत असताना लगातारचा दुसरा धक्का. अकाउंट धावांचं अजूनही ओपन झालेलं नाहीये, परंतु विकेटचं कॉलम पुढे जाताना लॉंग ऑफला क्लिअर करण्याचा प्रयत्न होता. पॉवर प्लेचा कुठेतरी फायदा उचलता येत नाहीये फलंदाजांना. लागोपाठ 2 धक्के सर्वेशने त्या ठिकाणी दिलेत. गावदेवी बापगाव संघासाठी जो स्टार्ट हवा होता तो स्टार्ट या ठिकाणी मिळत असताना यावेळेला स्वेअर चेंडू आणि पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. ऑन साइडला पूल केल्या, बॉल डीप मध्ये मिड विकेटला ट्रॅव्हल होतोय. एकच धाव त्या ठिकाणी मिळेल आणि एका धावेने स्कोर पुढे सरकत असताना दोन धावा धावफलकावरती. पहिली धाव करत या स्पर्धेमध्ये अवांतरच्या स्वरूपामध्ये खर्च केली. जो हॅट्रिक बॉल होता सागर आला. यावेळेला स्वीप केलाय, बॉल हवेत आहे. पुन्हा ओ 2 खेळाडूंमध्ये टक्कर पाहायला मिळाली. कॉलिंग तेथे दिसली नव्हती दोघांमध्ये. राकेशची विकेट देखील धोक्यात जरूर होती, परंतु 3 धावा बघता बघता त्या ठिकाणी पूर्ण केल्या जात आहेत. 2 क्षेत्ररक्षकांमध्ये तेथे कॉलिंग नव्हती. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहूया. सातत्याने इम्प्रोवाइज क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न राकेशने केला आणि ते हो झेल मला वाटतं पकडला होता त्या ठिकाणी, परंतु तदनंतर दोघांमध्ये टक्कर तेथे बघायला मिळाली आणि त्याच्यामुळे तो झेल मात्र तेथे ड्रॉप झाला. कॉलिंग फार महत्वाची असते. क्षेत्ररक्षण करत असताना हा झेल कोणाचा आहे, सुरुवातीला तो कॉल होणं गरजेचं, परंतु तेथे कॉलिंगचा अभाव पाहायला मिळाला आणि त्याचा फायदा फलंदाजांना होतोय. 3 धावा पळून पूर्ण केल्या जात आहेत. समोर फोर्स केल्या पुन्हा लॉंग ऑफच्या दिशेनं. पॉवर प्ले मध्ये चांगली गोलंदाजी करतोय. ज्या पद्धतीने फील्ड प्लेसमेंट सेट करण्यात आलेली आहे त्यानुसार गोलंदाजी होणं गरजेचे आहे आणि ती गोलंदाजी आता या ठिकाणी आपण सध्याच्या घडीला सर्वेशच्या माध्यमातून पाहतोय. 5 धावा स्कोर कार्डवर 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. लॉंग ऑफ आणि डीप मध्ये बिड विकेट रिव्हर्सचा प्रयत्न केलाय. चतुराई गोलंदाजाची अगदी आपण पाहिलं त्या ठिकाणी बॅटर स्टान्स बदलतोय आणि ते पाहिल्यानंतर कुठेतरी लेग स्टंपच्या बाहेर चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला. डॉट बॉल आला आणि धावसंख्या 6 धावा धावफलकावरती. पहिल्या षटकाचा खेळ देखील संपन्न झाला. 2 विकेट प्राप्त केल्या सर्वेशनं. इकॉनॉमिकल गोलंदाजी आणि एक सक्सेसफुल षटक गावदेवी बापगाव संघाच्या दृष्टिकोनातून तुम्हाला बघायला मिळालं. इनिशियल ओव्हरमध्ये ज्या वेळेला गोलंदाज विकेट प्राप्त करतो तो एक चांगला स्टार्ट आपण मानत असतो आणि ती चांगली सुरुवात आता सर्वेशनं गावदेवी बापगाव संघाला मिळून दिलेली आहे. कालच मला वाटतं की गावदेवी बापगावची देखील स्पर्धा संपन्न झाली आणि
ती स्पर्धा धनेश 11 कुकसे संघानं जिंकली. अतिशय जबरदस्त नियोजनबद्ध ती स्पर्धा तुम्हाला बघायला मिळाली ह्याच क्रीडांगणावर. आणि आज मेहेर 11 बापगावची स्पर्धा आपण पाहतोय. चेक. निश्चितपणे आपण पाहतो की या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी आज आपल्याला विद्यमान सरपंच बारामजी गोडे साहेबांच्या सोबतीला त्यांचे मित्र आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत. ॲडव्होकेट बल्लानी सर यांचा आपण या स्पर्धेच्या वतीनं आपण सन्मान आपण करत आहोत. आणि मी गणेशजी मेहेर यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण ॲडव्होकेट सरांना मात्र या स्पर्धेच्या वतीनं सन्मानित करावं. कॅमेरावर यस ऑन स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकाल हा सन्मान. खूप मोठी आज उपस्थिती आपल्याला या ठिकाणी ॲडव्होकेट सरांची मात्र आपल्याला पाहायला मिळाली. आणि हा सन्मान आपण स्वागत कक्षामध्ये संपन्न करूया. जिथे आपला टॉस बॉक्स आहे तिथेच आपण पाहुण्यांना सन्मानित करणार आहोत. आगरी धाबा आणि मेहर 11 यांच्या माध्यमातून हा टॉस बॉक्स उभारण्यात आलेला आहे. मिस्टर आर्यन गुरुनाथ मेहेर आणि नितीन गुरुनाथ मेहेर यांच्या माध्यमातून हा टॉस बॉक्स आपण पाहत आहोत. स्वागत कक्ष पाहत आहोत. धन्यवाद साहेब, आपण इथे आला त्या स्पर्धेची आपण शोभा वाढवली त्याबद्दल तुमच्या मनापासून आम्ही आभार व्यक्त करतोय. धन्यवाद. जाऊया पुन्हा आपण कॉम बॉक्समध्ये. ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. मनोज आल्या सेकंड ओव्हरमध्ये आणि आता मनोजच्या विरुद्ध धावा इथून बनवाव्या लागणार आहेत. योगेश 11 आमने बी संघाचा विचार केला तर आणि यशस्वी स्पर्धा योगेश 11 आमने बीची देखील काही दिवसांपूर्वीच मित्रांनो तुम्हाला बघायला मिळाली. जेतेपद पटकावलं ते गावदेवी नांदकर संघानं. म्हणजे हळूहळू आता या युवकांनी देखील कुठेतरी या असोसिएशन अंतर्गत एक आयडॉल सेट केला, प्रेरणा दिली की एकदा का आपण युनिटीने काम केलं तर कोणतेही काम आपण पूर्ण करू शकतो. आणि ते योगेश 11 आमने बीच्या वतीनं तुम्हाला बघायला मिळालं होतं. मनोज राकेश समोर यावेळेला ड्राईव्ह करण्यात आल्या. समोर स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. लॉंग ऑनचा फिल्डर बॉलवरती येतोय. क्षेत्ररक्षण चांगलं पाहायला मिळालं आणि तोपर्यंत वेळ होती 2 धावा पूर्ण करण्याची. इनिशियल ओव्हरमध्ये विकेट्स आल्या आणि त्याच्यामुळे आता जरूर राकेशला माहिती आहे की इथून डाव पुढे कसा न्यायचा आणि तो जबाबदारपणा सध्या तरी त्याच्या डावामध्ये दिसून येतोय. सोबतीला सागर आहे. पार्टनरशिपची नितांत गरज आहे आणि ती भागीदारी आता या 2 फलंदाजांमध्ये आपल्याला बघायला मिळते. नेक्स्ट मॅच जय हनुमान इताडीच्या विरुद्ध बालगोपाल सोनालेपाडा असा तुम्हाला बघायला मिळणार आहे पुढचा सामना. आणि मी दोन्ही कॅप्टनला विनंती करतोय की टॉस करण्याच्या दृष्टिकोनातून आपण टॉस बॉक्समध्ये तयार राहायचं. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता. थर्ड मॅनच्या दिशेने बॉल ट्रॅव्हल झाला आणि तेथे एका धावेची संधी होती फलंदाजांकडे. एका धावेने स्कोरी पुढे गेला. 12 धावा. ओहो, लॉब केलाय हवेत. क्षेत्ररक्षक पोहोचणार का बॉल पर्यंत? 2-2 फिल्डर होते परंतु काऊ कॉर्नरला गॅप मोठा मिळाला आणि त्याचा फायदा फलंदाजाने घेतलाय. सागरच्या बॅटमधून येतोय चौकार. क्लासिकला फटका होता. ज्याच फटक्यांची आपण चर्चा करत होतो की असे फटके तुम्हाला खेळावे लागतील आणि सागरनं तो प्रयत्न केला. स्वेअर चेंडू. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्राच्या मदतीने स्कोर पुढे जाणार. धावफलकावरती धावा तुम्ही पाहतायत 17 धावा. 17 रन्स ऑन अ बोर्ड. मेहेर 11 बापगाव चालू वर्षात लागोपाठ 2 फायनल जिंकणारा संघ आणि त्यांची स्पर्धा तुमच्या समोर आहे. ड्राईव्ह केला पुन्हा ऑन साइडला. शॉर्ट मिड विकेटचा फिल्डर थोडासा फंबल करतोय. दुसरा धावेचा प्रयत्न आणि बघता बघता 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण केल्या जात आहेत. स्कोर 2 धावांनी पुढे गेल्या. मनोजच्या ओव्हरमध्ये चांगल्या धावा आल्या. पहिल्या ओव्हरमध्ये कुठेतरी तो मनीषच्या ओव्हरमध्ये माफ करा ग्रामीण टेनिस क्रिकेट या वाहिनीवरून आपण ही स्पर्धा सध्या या ठिकाणी एन्जॉय करतोय. योगेश 11 आमने बी नाणेफेकी हारल्यानंतर खरं तर बॅटिंग त्यांच्या वाट्याला आली. मॉर्निंग सेशन आणि सकाळच्या सत्रामध्ये बरेचसे कॅप्टन गोलंदाजी करण्याचा निर्णय घेत असतात कारण वातावरणामध्ये थोडासा दमटपणा असतो आणि आता सध्या थंडीचे दिवस सुरू आहेत आणि तेवढी बॉडी वॉर्म झालेली नसते. त्याच्यामुळे पहिल्यांदा फिल्डिंग करून कुठेतरी बॉडी वॉर्म करणं, वॉर्मअपही होतो क्षेत्ररक्षण करताना आणि महत्त्वाचं म्हणजे की धावा वेगानं होत नसतात पहिल्या डावात आणि तोच निर्णय
सध्या गावदेवी बापगावनं घेतला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 19 धावा झालेल्या आहेत. या ओव्हरमध्ये चांगला पलटवार करण्याचा प्रयत्न केला. अगदी नेटकेपणाने या स्पर्धेचं आयोजन तुम्हाला बघायला मिळते ते म्हणजेच मेहेर 11 बापगावच्या वतीनं. सन्माननीय बाळारामजी मेहेर यांचं नेहमीच मोलाचं मार्गदर्शन या मेहेर 11 बापगावला लाभलं आणि जरूर त्यांचा अनुभव देखील या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. सध्याच्या घडीला कोणत्याही प्रकारची कसर या स्पर्धेत सोडलेली नाहीये आयोजनामध्ये. तिसरं षटक नयन आलाय. नयनचा पहिला बॉल स्विंग केला ऑन साइडला, स्क्वेअर लेगच्या दिशेनं बॉल सीमारेषेच्या बाहेर. राकेशच्या बॅटमधून सिक्सर. राकेशच्या बॅटमधून तुम्हाला बघायला मिळाला ग्रेट शॉट. ओ हो स्कूप केला. इम्प्रोवाइज क्रिकेट शॉट ऑफ द मॉर्निंग. एक्सलंट स्ट्रोक फ्रॉम राकेश. येतो चौकार. खरं तर क्लास या खेळाडूचा थोडासा बॅकफुटला गेला. पाहिलं की आता अशा प्रकारे ज्या वेळेला सरळ बॅटने धावा येतात आणि ज्या वेळेला अनऑर्थोडॉक्स क्रिकेट ज्या वेळेला फलंदाज खेळतो त्यावेळेला त्याचा आत्मविश्वास झळकत असतो आणि त्या आत्मविश्वासाने खेळलेला फटका त्याच्यावरती आल्या. 4 धावा 29 वर धावफलक. आता स्विच हिट करण्याचा प्रयत्न आहे. आता इथून त्याला माहिती आहे की तिसरं षटक सुरू झालं आणि स्लॉग हिटिंग करावी लागेल. स्लॉग ओव्हर्स मध्ये चांगल्या धावा इथून बनवाव्या लागतील कारण प्रतिस्पर्धी संघ गावदेवी बापगाव संघ जो घरच्या मैदानावर खेळतोय. म्हणून आता त्यांच्या विरुद्ध एक मोठं आव्हान तुम्हाला देणं गरजेचं आहे आणि तो प्रयत्न आता सुरू केला राकेशनं. पुन्हा एकदा नयन तयार. कमबॅक करावा लागेल. एक डॉट आला. टर्न केला बॉल ऑन साइडला मिड विकेटच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक बॉलवरती येत आहेत आणि दुसरी धाव बघता बघता त्या ठिकाणी पूर्ण केली जाते. या 2 धावांनी स्कोर पुढे सरकत असताना धावफलकावरती तुम्ही धावा पाहतायत. 31 धावा 31 रन्स. मान्यवरांचे हे सर्व बॅनर्स फ्लेक्स तुम्ही पाहतायत. ज्यांनी या स्पर्धेसाठी खूप मोलाची साथ दिली आहे त्या सर्वांचे हार्दिक शुभेच्छा देणारे खरं तर हे फ्लेक्स पाहायला मिळालेत. ओ हो यावेळेला बॅटर आउट. एकदा राकेशसाठी टाळ होऊ द्या कारण पंचांच्या निर्णयाची वाटही त्यानं बघितलेली नाहीये. ही खेळाडू वृत्ती आज जपत असताना ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही त्या ठिकाणी पाहू शकता ज्या प्रकारे गोलंदाजांना अपील केलंही नव्हतं. पंचांच्या निर्णयाची वाटही बघितली नाही आणि सरळ बॅटर डगआउटच्या दिशेने निघाला होता. ही खेळाडू वृत्ती तुमच्यामध्ये असणं गरजेचे आहे. गॉड ऑफ क्रिकेट या जागतिक क्रिकेटमधील देव म्हणजेच मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर सर त्यांचा आदर्श नेहमी डोळ्यासमोर ठेवून तुम्ही ज्या वेळेला क्रिकेट खेळाल ना नक्की तुम्ही यशाचं शिखर गाठाल या क्रिकेटच्या खेळामध्ये. आपण अनेकदा असं दृश्य पाहिलंय. कधीच त्यांना माहिती आहे की जर मी इथे आउट आहे तर ते पंच यांच्या निर्णयाची वाटही बघत नव्हते आणि सरळ डगआउट मध्ये निघायचे आणि तोच आदर्श कुठेतरी आता घेतलाय आणि राकेशने ते या ठिकाणी कृत्य केलं. वेल डन. चला स्पीड अप करा. आज उद्घाटनीय दिवस थोडासा उशिराने आपण शेड्यूलला सुरुवात केली परंतु तो वेळ आपल्याला या ठिकाणी कव्हर करायचा आहे. या अनुषंगाने आम्ही सातत्याने तुम्हाला सूचना देतोय की निर्धारित वेळेत तुम्हाला ही षटकं पूर्ण करावी लागणार आहेत. नयन चौकार षटकार त्याच्या विरुद्ध आला परंतु विकेट प्राप्त करताना दिसला. महत्वपूर्ण खेळाडूला त्यानं बाद केला आणि आता नवीन बॅटर कुमार आल्या पूल करण्याचा प्रयत्न होता. थोडासा खाली राहणारा बॉल आणि याचबरोबर आणखी एक सक्सेसफुल ओव्हर
भले धावा आल्या या ओव्हरमध्ये, परंतु महत्वपूर्ण विकेट राकेश या षटकामध्ये त्यानं बाद केला आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 31 धावा धावफलकावरती 10च्या सरासरीने जवळपास धावा जोडल्या गेलेल्या आहेत. चला लगेचच मी बाळगोपाल सोनालेपाडा आणि जय हनुमान इताडे दोन्ही कॅप्टनला विनंती करतोय, टॉस करण्यासाठी आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. पहिलं सत्र जसं समाप्त होईल आपण नाणेफेकी करण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये या. गुरुनाथ मेहर आणि नितीन गुरुनाथ मेहर यांच्या वतीनं टॉस बॉक्स तुम्ही पाहतात आणि आगरी ढाबा या नावानं टॉस बॉक्स या स्पर्धेमध्ये सरपंच उपसरपंच चषक मेहर 11 बापगावची ही सन्मानाची स्पर्धा तुम्हाला बघायला मिळते. आणि स्वर्गीय सूरज भास्कर पाटील आमचे सहकारी समालोचक खरं तर आज आपल्यामध्ये नाही आहेत, परंतु त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी मेहर 11 बापगावनं आज त्यांच्या नावानं टॉस जरूर समालोचन कक्ष तयार केलाय. त्यांना ही श्रद्धांजली. आणि आगरी डाबा करून खरं तर सर्व ऑफिशियल्स टीमसाठी 3ही दिवस जेवणाची व्यवस्था देखील करण्यात आलेली आहे. मग आमच्या अंपायर्स असेल, संपूर्ण टेक्निकल टीम असेल, कॉमेंटेटर्स, स्कोरर्स, ऑल ऑफिशियल्स, थँक्यू सो मच. अंतिम षटक ओ अप्पर कटचा अंदाज या फटक्यामध्ये काय फटका एक्झिक्यूट केलाय पॉइंटच्या दिशेनं, बॉल सीमा पार येतोय, मूड फ्रेश करणारा चौकार. फटक्यामध्ये मॅग्नेबेसोनेट विथ द बाउन्स एक्झिक्यूट करत असताना पॉइंट सर्कल मध्ये त्याचा फायदा घेतला. सागरच्या बॅटमधून येणारा चौकार पाहायला मिळाला. सागरने चांगला डाव आतापर्यंत साकारला, चांगली भागीदारी राकेशच्या सोबतीने आणि आता तदनंतर अंतिम षटकाला जो स्टार्ट मिळणं गरजेचा होता तो स्टार्ट आता सागरच्या वतीनं या ठिकाणी आपल्याला बघायला मिळाला आहे. धावसंख्या 4 धावांच्या मदतीने पुढे जाताना धावफलकावरती 35 धावा, चांगल्या टोटल कडे वाटचाल. योगेश रेवा नामने बे संघ पुन्हा बाउन्सर आणि आता नो बॉल. ऑलरेडी पहिल्या बाउन्सरला सांगितलं होतं गोलंदाजाला 1 बाउन्स फॉर द ओव्हरचा इशारा करण्यात आला होता आणि त्याचा भूदंड भोगावा लागतोय. लागोपाठ दुसरा बाउन्सर त्याने टाकला आणि एक्स्ट्राच्या मदतीने आता धाव या ठिकाणी जोडली गेली आहे. आणि या पुढचा बॉल असेल आता फ्री हिट. फ्री हिट वर एखादा सुपर हिट फटका तुम्हाला बघायला मिळेल का? धावा धावफलकावरती 36 आहेत. तुषारचा बॉल पूल केला, खेचला बॉल मिड विकेटला, थोडा पुढे आला फिल्डर, मिस जजमेंट, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखी एक चौकार. सिंगलला फटका होता, थोडासा शरीरावर येणारा बॉल खेचून मारला आणि थेट बॉलला पाठवलाय मिड विकेटच्या पलीकडे. 4 धावांकरिता येणारा दमदार चौकार. सागरचा डाव अफलातून राहिलाय. योगेश 11 आमने बी संघासाठी थोडासा खाली राहणारा बॉल फुल अँड स्ट्रेट अगदी फुलर लेत होता आणि सरळ विकेट किपर कडे बॉल जातोय. निर्धाव आल्या. लागोपाठ 2 चौकार आल्यानंतर तुषारला कमबॅक करणं गरजेचं आहे, कारण आता धावा धावफलकावरती 40 झालेत. सकाळच्या सत्रामध्ये एक चांगली टोटल उभारली गेली आहे ती योगेश 11 आमने बीच्या वतीनं. सुरुवात खराब झाली होती खरं तर, लागोपाठ 2 विकेट आल्या, परंतु तदनंतर चांगला डाव पुढे नेण्याचा प्रयत्न केला सागरनं. त्याला साथ मिळाली राकेशची आणि आता कुमार आला. स्लॉग ओव्हर मध्ये डेथ ओव्हर्स मध्ये जे मोठे फटके येणं गरजेचे होते ते 2 चौकार तर आपल्याला पाहायला मिळाले, परंतु आता तुषार अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करतोय. सन्मान्य जीवन केने माजी सरपंच यांचा या ठिकाणी शुभागमन झालेला आहे. आपलं देखील या स्पर्धेमध्ये आम्ही सरपंच उपसरपंच चषकामध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो आणि विनंती असेल की आपण मंचावरती येऊन विराजमान व्हावं. मेहर 11 बापगावच्या वतीनं आपलं या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. एक्केचाळीसावा ओव्हर द विकेट. कुमार समोर यावेळेला अगेन्स्ट द स्विंग
फुल अँड पॉवरफुल वन बाउन्स ओव्हर द लाईन इन टू द फॅन्स. आणखी एक चौकार कुमारच्या बॅटमधून. धावा त्या ठिकाणी पूर्ण करत असताना कुमार एक चौकार त्याच्या बॅटमधून आले आणि धावा धावफलकावरती आता बघता बघता जाऊन पोहोचतात 45 आकड्यावरती. मोठ्या टोटलकडे वाटचाल. पहिल्या सत्रामध्ये चांगली फलंदाजी तुम्हाला बघायला मिळते. या स्पर्धेतील पहिला सामना आहे आणि पहिल्याच मॅच मध्ये चांगली टोटल उभारली गेली आहे ती सध्या तरी आमने बी संघाच्या वतीनं. तुषारचं हे षटक भरपूर महाग ठरलंय. आतापर्यंत तिसरा चौकार त्याच्या ओव्हरमध्ये बघायला मिळाला. ओव्हर द विकेट पुन्हा एकदा कुमार स्ट्रायकिंग एंडला. फुल टॉस परंतु मिस टायमिंग. भरपूर उंच बॉल गेलाय. गोलंदाज स्वतः चेंडू खाली येतोय. मिस जजमेंट. पुन्हा जजमेंट प्रॉपर करता आलेली नाहीये. 2 धावा मिळाल्या. तिसरा धावेचा प्रयत्न होतोय. अंडर आर्म थ्रो. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. 3 धावा अगदी गोलंदाजाच्या जवळून त्या ठिकाणी पूर्ण केल्या आणि या 3 धावांनी स्कोर पुढे गेला 48 या आकड्यावर. 49 धावांचं लक्ष असलेला सामना जिंकण्याकरिता चांगली टोटल या ठिकाणी उभारली आहे. परंतु आता पुढील सामना जो होणार आहे त्याचा टॉस आपण येथे करणार आहोत. आगरी डाबा टॉस बॉक्स मध्ये दोन्ही कॅप्टनला विनंती आहे. जय हनुमान इताडे आणि बाळगोपाल सोनाळेपाडा. अजित पाटील खरं तर 7 स्टार कमिटी मेंबर्स आणि रामकृष्ण काकडे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. लखन पाटील यांनी देखील मॉर्निंग सेशन मध्येच हजेरी लावली आणि त्यांच्या शुभास आपण दाणेफेकी करत आहोत. दोन्ही कॅप्टन आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. चला प्रथमतः आपण टॉसची माहिती दोन्ही कॅप्टनला द्यायची आहे. एका बाजूला सरपंच उपसरपंच चषक आणि दुसऱ्या बाजूला मेहर 11 बापगाव. कॉलिंग असेल मेहर 11 बापगाव असा कॉल होता. परंतु या ठिकाणी सरपंच उपसरपंच चषक आलेला म्हणजेच बाळगोपाल सोनारेपाड्यानं टॉस जिंकला. गुड मॉर्निंग अँड फर्स्ट ऑफ ऑल कॉंग्रॅच्युलेशन. कारण नाणेफेकी आपण जिंकलेली आहे. विजयानं सुरुवात झाली आहे. काय निर्णय. फिल्डिंग करणार. काय सांगशील क्षेत्ररक्षण करण्याचं कारण आणि कसं वाटतं या स्पर्धेचं आयोजन. सकाळचं सत्र आहे आणि बॉलिंग लाईन थोडीशी चांगली आहे त्याच्यामुळं फिल्डिंग करू. आज सोनालीपाडा एक पूर्ण पॅक संघ असेल या स्पर्धेमध्ये. पॅक तर नाही आहे पण सगळ्यांकडनं अपेक्षा आहे चांगलं खेळणं. या वर्षामध्ये ॲज अ कॅप्टन सॅटिस्फाय संघाच्या कामगिरीवर की आणखी काही अपेक्षा. सध्या तरी नाही आहे पण अजून चांगलं खेळण्याचा प्रयत्न करू. रनरअप राहिलं होतं. फायनल मारण्याचा प्रयत्न करू. शुभेच्छा असतील त्यासाठी तुला. टॉस गमावलेल्या बॅटिंग करायची आहे. पहिल्याच मॅचमध्ये जो टार्गेट दिला आता आपण पाहतो की जवळपास 50च्या आसपास धावफलक झालेला म्हणजे बॅटिंग विकेट आहे. फलंदाजांना साथ मिळते. मग तुझं काय लक्ष असणार आहे या सामन्यामध्ये. किती टार्गेट देण्याचा प्रयत्न करशील. 45-50. कोणते असे बॅटर की इनिशियल ओव्हरमध्ये तुझ्या संघाला एक चांगली सुरुवात मिळवून देतील आणि तेथून गोलंदाजांसाठी ते चांगलं काम होईल. सर्वांकडून चांगली अपेक्षा आहे. स्पेशली करण, केतन, रितेश, स्वतः मी असेल. आणि तू काय सांगशील कसं वाटतं या स्पर्धेचं आयोजन आणि तुम्हाला इथे संधी मिळाली आणि एकंदरीत आमने लोणारमधील क्रिकेट आता हळूहळू भरपूर पुढे जात चाललेलं आहे. याविषयी तुझं म्हणणं काय असेल. आम्हाला खेळायला संधी दिल्याबद्दल त्यांचे आभार आहे. आयोजन एकदम सुंदर आहे आणि दरवर्षीप्रमाणे ते नवीन नवीन काहीतरी करत असतात आणि या परिसरातील क्रिकेटचं सांगायला गेलं तर फुरसतच मिळत नाही खेळायला. आणि 7 स्टार कमिटीचे मी आभार मानतो की ते एकदम डिसिप्लिनमध्ये स्पर्धा पार पाडतात आणि आम्हाला एक चांगला प्लॅटफॉर्म निर्माण करून देतात. क्या बात आहे. खूप चांगलं या ठिकाणी मनोगत व्यक्त केलं. तर मित्रांनो नाणेफेकी या ठिकाणी संपन्न झाली आहे. बाळगोपाल सोनाळेपाड्यानं टॉस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय या ठिकाणी स्वीकारला आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलाय ते जय हनुमान इताडे संघाला. नाव बॅक टू कॉम्बॉक्स. योगेश पाटील सर आता तुमच्या सोबत कॉमेंट्री बॉक्स मध्ये जोडले जात आहेत. धन्यवाद. हॅलो. धन्यवाद समीर. चांगले बॅटिंग आपल्याला पहिल्या इनिंगमध्ये
योगेश इलेवन आमने बस संघाच्या वतीने पाहायला मिळाली. 48 धावा जोडल्या गेल्या आणि आता मात्र पाहू शकाल 49 धावांचा पाठलाग करण्यासाठी आई गावदेवी बापगाव संघाची सलामीची जोडी आपण पाहू शकाल. विजय पाटील आणि त्याच्या सोबतीला पाहू शकाल सर्वेश. या सत्रामध्ये आपण पाहिले तर सर्वेश चांगला फॉर्मात आहे, परंतु विजयला सुद्धा मात्र त्याला चांगली साथ द्यावी लागेल आणि षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज मंथन जोशी. डीप लॉंग ऑफ आणि वाडिश मिड विकेटला मात्र या ठिकाणी फिल्डर तैनात केला आहे पॉवर प्लेच्या खेळामध्ये. योगेश इलेवन आमने बस संघाने पहिला चेंडू त्रिफला उद्ध्वस्त केलेला आहे. काय सुरुवात राहिली या सामन्याची, कारण जेव्हा आपण पहिली इनिंग पाहिली तेव्हा सुद्धा आपण पाहतो की बापगाव संघानं पहिल्या चेंडूवरती फलंदाज प्रशांतला मात्र त्या ठिकाणी त्याचा त्रिफला उद्ध्वस्त केला होता आणि धावांचा पाठलाग करत असताना आता मात्र गोलंदाज मंथन जोशीने पहिल्या चेंडूवरती विजय पाटीलचा त्रिफला उद्ध्वस्त केलाय. जबरदस्त मात्र चेंडूची हाताने पाहायला मिळाली. आतमध्ये येणारा चेंडू होता आणि पडल्यानंतर थोडंसं खाली सुद्धा राहिलं. रिप्लेमध्ये आपण पाहू शकाल पूर्णपणे विजय पाटीलला मात्र त्या ठिकाणी बीट केला आणि स्क्वेअर अँगलने पाहू शकाल तुम्ही. हा समोरच्या कॅमेऱ्याच्या अनुषंगाने आणि हा स्क्वेअर अँगल पहा. जबरदस्त टेलिकास्ट ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या वतीने मात्र स्पर्धेचं चित्रीकरण सध्या आपण पाहत आहोत. परंतु पहिल्या चेंडूवरती या ठिकाणी मोठा धक्का लागला आहे. टीम आई गावदेवी बापगाव संघाला. न्यू बॅटर निलेश आलाय, आय थिंक गणेश आलाय तिसऱ्या क्रमांकावरती सर्वेच्या सोबतीला. परंतु सुरुवात चांगली पाहायला मिळाली मंथन जोशीच्या वतीनं. स्पर्धेतील पहिला सामना आणि पहिल्या सामना आपण पाहतो की हाय स्कोरिंग पाहायला मिळतोय, परंतु हाय व्होल्टेज होणार का फटका हवेत केला. क्षेत्ररक्षक आहेत देबेंच्या रूपानं चूक करत नाही सागर आहे त्या ठिकाणी. जबरदस्त कॅच पकडली आणि पहिल्या 2 चेंडूवरती 2 सफलता प्राप्त केल्या गोलंदाज मंथननं. हा सुद्धा की आपण योगायोग म्हणू शकतो, कारण आमने संघाने सुद्धा आपण जर पाहिलं तर 2 विकेट्स पहिल्या 2 चेंडूवरती गमावले होते आणि इथे सुद्धा आपण पाहतो की आई गावदेवी बापगाव संघाने सुद्धा मात्र पाहू शकाल 2 चेंडूमध्ये 2 विकेट्स गमावले. गणेशने मात्र पाहू शकाल आलेल्या पहिल्या चेंडूवरती मोठा फटका जरूर करण्याचा प्रयत्न केला, परंतु वाईड मिड विकेट त्या क्षेत्रामध्ये पाहू शकाल जबरदस्त झेलबादच्या स्वरूपात त्या ठिकाणी गडी मात्र या ठिकाणी प्राप्त केला आहे. दरम्यान पाहू शकाल बापगाव संघ इन ॲक्शनमध्ये आहे आणि या संघाची चाहते बापगावचे समाजसेवक नित्यानंद पाटील यांच्याकडून संघाला शुभेच्छा आलेल्या आहेत. धन्यवाद नित्यानंद पाटील, आपण सुद्धा आम्ही या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो. विकेट हॅट्रिक बॉल फक्त आम्ही चिप केला आणि चेंडूच्या खाली कुमार पोहोचलाय आणि या स्पर्धेतील पहिली विकेटचा हॅट्रिक मंथन जोशीच्या नावावरती. हा रिप्ले पहा, चेंडूला येऊ दिलं शेवटच्या क्षणाला मात्र पाहू शकाल इनसाइड आउटच्या अनुषंगाने मात्र तिथे फटका खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु फटक्याला उंची जास्त मिळाली आणि त्याच्यामुळे पाहतो की कव्हर पॉईंटला कुमारनं कुठल्या प्रमाणे मात्र चूक केली नाही. विकेटचं हॅट्रिक कंप्लीट केली. तिन्ही फलंदाज शून्यावरती या ठिकाणी बाद होऊन मात्र बाहेर निघाले आणि जरूर आपण पाहतो की कालच्या दिवसामध्ये आमने गावातील हा संघ घरेलूच्या स्पर्धेमध्ये त्याने टॉप 4 मध्ये प्रवेश केलाय. ओ जबरदस्त चेंडूच्या हाताळणी पडल्यानंतर खाली राहिला आणि काल सुद्धा आपण पाहतो की एका मॅचमध्ये त्याने 5 कंप्लीट केला होता.
म्हणजे तोच कॉन्फिडन्स आपण आज या स्पर्धेमध्ये मंथन जोशीच्या वतीने पाहतोय. पूर्णपणे पहिल्या षटकाचा विचार केला तर पॉवर प्लेमध्ये या कुठेतरी संघर्ष सध्या सुरू आहे बापगाव संघाच्या फलंदाजाच्या वतीनं. कारण आतापर्यंत एकही धाव फलकावरती लागलेली नाहीये. 49 धावांचा सध्या पाठलाग सुरू आहे, परंतु पूर्णपणे स्ट्रगल होताना पाहायला मिळतोय की या स्पर्धेतील पहिली जी ओव्हर आहे ती विकेट सॅट्रिक मिडन ओव्हर आज मंथन जोशीच्या वतीने मात्र या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळू शकेल का. संधी तर आहे त्याच्याकडे. राकेश पाटील पहा किती अलर्ट राहतो मैदानाच्या आतमध्ये. आणि आज योगेश श्रवण आमने प्रसंग वेगळ्या ट्रॅकवरती पाहायला मिळतोय. आज वेगळी त्याची रणनीती आपण पाहिली. शेवटचा बॉल, ओहो जबरदस्त चेंडू पडल्यानंतर अगदी स्किट झाला आहे आणि या स्पर्धेतील पहिली विकेट सॅट्रिक मेडन ओव्हर मंथन जोशीच्या नावावरती. गोलंदाजी आवडली असेल तर एकदा मंथनसाठी त्याला व्हायला हरकत नाहीये. जबरदस्त सुरुवात टीम योगेश 11 आमने बस संघाच्या वतीने आपण पाहतोय. चला लगेच फील्ड आपण सजवायची आहे, जास्त वेळ आपण इथे खर्च करायचा नाहीये. येणारे शेवटचे 18 चेंडूचा खेळ शिल्लक आणि 18 चेंडूमध्ये आता इथून विजयासाठी 49 धावांची आवश्यकता असेल टीम आई गावदेवी बापगाव संघाला. लगेच लावून घ्या, पंच तुम्हाला वॉर्न करतायत. यानंतर अजून एक मोठी लढत तुम्ही पाहू शकाल. जय हनुमान निताडे विपक्ष बालगोपाळ सोनालेपाडा या दोन संघादरम्यान तुम्हाला या स्पर्धेतील दुसरा सामना पाहायला मिळणार आहे. आपण पाहता मित्रांनो, ओमसाई आपले लोणार क्रिकेट असोसिएशन अंतर्गत मेहर 11 बापगाव संघाची ही सन्मानाची स्पर्धा सरपंच व उपसरपंच चषक 2025-26चा हा क्रिकेटचा सोहळा. आदरणीय विद्यमान सरपंच सौभाग्यवती भारतीताई बाळराम घोडे आणि विद्यमान उपसरपंच आदरणीय बाळरामजी घोडे यांच्या नावानं ही साकारली जाणारी स्पर्धा. दुसऱ्या षटकाला सुरुवात करते गोलंदाज अरविंद उर्फ कुमार. अठरा चेंडू मध्ये आता मात्र 49 धाब्यांची आवश्यकता. आणि आता मात्र कुणीतरी बॅटिंग ऑर्डरमध्ये आता मात्र काहीतरी चेंजेस मात्र करावा लागेल. व जबरदस्त पंच केला, परंतु या फटक्यासाठी या डीपमध्ये शत्रके सजवलाय, परंतु कुठेतरी उमेश यांच्याकडून मात्र चूक झाली गेली. आणि आय थिंक पूर्णपणे चेंडू जर पाहिला तर त्याच्या शरीरावरती जाऊन धडकला, चेहऱ्यावरती धडकलाय. चला पाण्याची आपण पूर्तता करा. थोडंसं अनुमान त्याचा चुकीचा राहिला आणि त्याच्यामुळे पाहतोय की झेल त्याच्याकडून ड्रॉप झाला, परंतु कुठेतरी चेहऱ्यावरती जोराने चेंडू मात्र त्या ठिकाणी धडकलाय. चला मी आयोजकांना विनंती करतो की आपण त्वरित पाण्याची पूर्तता मैदानाच्या आतमध्ये करायची आहे, कारण कुठल्या प्रकारची जास्त इजा तिथं होणार नाही याची आपण काळजी घ्या. आणि रिप्लेमध्ये पहा, ओहो पूर्णपणे डोळ्यावरती चेंडू जाऊन तो मात्र धडकलाय. पहा मित्रांनो, खेळत असताना मात्र स्वतःची काळजी करा, कारण अजूनही भरपूर खेळ शिल्लक आहे. चेंडू लागला उमेशला, परंतु देवेंच्या चेहऱ्यावरती साप निराशा झलकते. टेन्स मूड आहे. आणि पाहू शकाल या ठिकाणी मिस्टर भावी सरपंच म्हणून त्याच्याकडे पाहिला जातोय मिस्टर महेश मेहर यांचं या ठिकाणी शुभागमन होतोय. वेलकम, सुस्वागतम. आपलं आम्ही या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. संधी निर्माण झाली होती, परंतु अखेर फलंदाजाला मात्र तिथे जीवनदान मिळाला. चांगला चेंडू पडल्यानंतर पाहू शकाल पुन्हा चेंडू मात्र बाहेरच्या दिशेने चाललाय. आणि अरविंदची एक शैली आपण पाहतो, जेव्हा तो बॅटिंग करतो त्यावेळी मात्र लेफ्टी बॅटर तो मात्र या ठिकाणी डावखुऱ्या हाताने मात्र तो खेळ साकारत असतो, आणि जेव्हा गोलंदाजी करतो त्यावेळी मात्र उजव्या हाताने तो गोलंदाजी करत असतो. हो, खोदून काढण्याचा प्रयत्न, पुलर लेंथ होता. पाहू शकाल शॉर्ट कवत क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती झेपावलं, तत्पुरती सिंगल धाव मात्र त्या ठिकाणी पूर्ण केली गेली. आणि पाहू शकाल सिंगलच्या मदतीनं संघाची धावसंख्या आता मात्र पाहू शकाल पुढे जात असताना 3 धाबा फलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यात. चांगली गोलंदाजी या कुमार सध्या आपण साकारतोय. ऑन साईडला खेचून मारण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय, परंतु चेंडू संत गतीने चालला. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक राकेश पाटील चेंडूवरती जोपर्यंत झेपावते तोपर्यंत सिंगल धाव इथे मात्र या ठिकाणी पूर्ण केली गेली. ज्याप्रमाणे धावांचा पाठलाग होणं गरजेचं आहे त्या अनुषंगाने धावांचा पाठलाग झाला नाहीये. आणि तसं जर पाहिलं तर याच मैदानावरती सर्व खेळाडू बापगावचे सराव करतात, परंतु त्याचा कुठेही
मात्र बेनिफिट मिळाला नाही. नुकतीच जी आपण स्पर्धा पाहिली याच मैदानावरती ती स्पर्धा आपण संपन्न होताना पाहिली आई गावदेवीच्या नावानं. आणि मगाशी उल्लेख केला की ती स्पर्धा धनेश शिलमन कुक्षे संघाने जिंकली. ओ कडक शॉट उडवलाय, लॉंग ऑफला क्षेत्रशी आहेत परंतु त्यांच्या डोक्यावरून चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धाबांसाठी षटकार. या स्पर्धेमध्ये ज्यांच्या वतीने आम्हाला सन्मान चिन्ह प्राप्त झाले त्याचे पुरस्कर्ते मिस्टर आकेशजी वाकडे यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. विनंती असेल की आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न नवा आपलं आम्ही या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. वेलकम. आणि हा स्ट्रोक पहा रिप्लेमध्ये जबरदस्त मात्र त्या ठिकाणी बॉटम हँडचा मात्र वापर केला आणि चेंडूने मात्र हवाई सफर केला. लॉंग ऑफच्या पलीकडे जाणारा हा सिक्सर, पहिला सिक्सर आई गावदेवी बापगाव संघाच्या इनिंगमध्ये आपण पाहिला. आणि पाहू शकाल 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची एकूण धावसंख्या आपण पाहत आहोत 10 धाबा. येणारे 12 चेंडूचा खेळ शिल्लक आणि 12 चेंडूमध्ये इथून 39 धाबांची अजूनही मात्र आवश्यकता आहे. आणि षटकाला सुरुवात करतो आता गोलंदाज राकेश पाटील. जवळपास 19.5 धावगुजरात आता मात्र तुम्हाला धाबा इथे जोडावं लागतील. एवढं सोपं समीकरण नाही आहे परंतु क्रिकेटचा खेळ आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये प्रत्येक गोष्ट शक्य आहे परंतु तुमच्या स्वतःवरती तुमचा विश्वास असणं गरजेचं आहे. तुमच्याकडे जिद्द हवी असणं गरजेचं आहे. आणि त्या जिद्दीने तुम्ही जर खेळ केला तर मात्र इथून सुद्धा या धाबाचा पाठलाग होऊ शकतोय. ओहो अजून विकेटचं पतन. 8 विकेटच्या स्वरूपात या ठिकाणी लागणारा गावदेवी स्पोर्ट बापगाव संघाला हा चौथा धक्का. चार विकेट्स मात्र इथे आतापर्यंत गमावले गेले. आणि नवीन फलंदाज आता मात्र पाहू शकाल यज्ञेश पाटील आलाय. बुम बुम यज्ञेश पाटील. परंतु आता मात्र कुठेतरी त्या नावाच्या साजिशी मात्र या ठिकाणी यज्ञेश पाटला मात्र खेळ करावा लागेल. कारण संघ पाहिला तर पूर्णपणे संकटामध्ये सापडला आहे. आणि त्या संकटातून आता मात्र या ठिकाणी बाहेर काढण्याचा प्रयत्न यज्ञेश मात्र करणार का. सोबतीला पाहिलं तर सर्वेश आहे ज्याने आतापर्यंत 4 बॉल फेस केलेले आहेत. एक सिक्सर त्याच्या बॅटमधून पाहिला आपण, 2 सिंगल पाहिला, 1 दुहेरी पाहिली. परंतु तुम्हाला स्ट्राईक रेटमध्ये मात्र या ठिकाणी बदल करावा लागेल. कारण 10 चेंडूचा खेळ आता मात्र या ठिकाणी शिल्लक आहे. चेंज ऑफ पेस थोडंसं फ्लाईट देण्याचा प्रयत्न गतीमध्ये पूर्णपणे बदल केला गेला. मिड विकेटचा फिल्डर वेगाने मात्र चेंडूवरती झेपावतोय तोपर्यंत सिंगल धाव मात्र त्या ठिकाणी पूर्ण केली. सिंगल डबलला मात्र इथून काही सिद्ध होणार नाही. त्यासाठी पाहू शकाल तुम्हाला मोठ्या फटक्यांसाठी मात्र प्रयत्न करावा लागतील. आणि ती ताकद सर्वेशकडे आहे की एखादा विक्रम या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्या नावावरती तो नोंदवणार का. हो फटका हवेत उडवलाय. पुन्हा मात्र पाहू शकाल लॉंग ऑफला देवेन प्रेक्षकांच्या भूमिकेमध्ये चेंडूकडे पाहत राहिलाय. 6 धाबांसाठी सिक्सर. हा रिप्ले पहा काय जबरदस्त मात्र या ठिकाणी अगदी चेंडूचा पाठला केला आणि परफेक्टली मिडल ऑफ द बॅट लॉंग ऑफची सीमारेषा मात्र सहजपणे ओलांडली. आणि पुन्हा मात्र त्याच दिशेने फटका खेळण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू बॅटमध्ये कुठला संपर्क मात्र झाला नाही. 7 चेंडूचा अजूनही खेळ शिल्लक या सामन्यातील बाकी आहे. आणि 7 चेंडूमध्ये अजूनही विजयासाठी एकतीस धाब्यांची आवश्यकता. सिंगल
धाव मात्र त्या ठिकाणी पूर्ण केली गेली. सिंगल धाव शेवटच्या चेंडूवरती राकेश पाटीलने मात्र खर्च केली आणि त्या मात्र या ठिकाणी तुम्हाला कॅल्क्युलेशन क्रिकेट मात्र खेळावं लागेल. 6 चेंडूमध्ये किमान तुम्हाला इथून 5 षटकार मारावं लागतील, कारण पाहू शकाल ऑन स्क्रीनवरती हे समीकरण. 6 चेंडूमध्ये 30 धाब्यांची आवश्यकता. सहा चेंडू शिल्लक आणि 6 मध्ये आता मात्र इथून 30 धाबांचं संरक्षण भावेश उर्फ बाबू आता मात्र या ठिकाणी करणार का? पूर्णपणे फिट नाहीये, परंतु क्रिकेटपासून तो जास्त वेळ दूर राहू शकत नाहीये आणि त्याने आज पुन्हा सिद्ध केलं, कारण आपण पाहिले की त्यांच्या स्वतःच्या स्पर्धेमध्ये सुद्धा मात्र त्यांनी रिक्स उचलली होती स्वर्गीय योगेश पूर्ती चषकामध्ये आणि आज या स्पर्धेमध्ये पुन्हा तो गोलंदाजी करण्यासाठी सज्ज झालाय. बॅटिंगमध्ये आय थिंक त्याला प्रमोशन दिलं नव्हतं, परंतु आता गोलंदाजीमध्ये या ठिकाणी इम्प्रूव्ह करण्याचा प्रयत्न करेल का? तो सिद्ध मात्र या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करेल का? जी त्याची कला आहे, जी त्याची ताकद आहे, त्या ताकदीवरती आता गोलंदाजी इथे साकारणार का? पहिल्या चेंडू फुलटॉस होता, कुठेतरी फलंदाजाने ही लेंथ मिस केली. लॉंग ऑन द क्षेत्ररक्षक मात्र चेंडूवरती चालला प्रशांत चोरगे, तत्प्रती सिंगल धाव सहजपणे पूर्ण केली गेली. 5 चेंडू आणि आता 5 चेंडूमध्ये 29 धाबा, म्हणजे अर्थात 5ही चेंडू तुम्हाला बाउंड्री लाईनच्या पलीकडे फेकावं लागतील षटकाराच्या साह्यानं. त्यावेळी तुम्ही या आव्हानाचा पाठलाग मात्र इथून करू शकता. द विकेट मारा करतोय. हो, हेलिकॉप्टर उडवायचा प्रयत्न होता, परंतु चेंडू चालला जमिनीच्या मार्गानं. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत सागरच्या रूपानं. सागर एक जबरदस्त फिल्डर आहे, आउटफील्डचा विचार केला तर चांगला कॅचर आहे आणि सातत्याने आपण पाहतो की त्याच्याकडे चेंडू ट्रॅव्हल होत आहेत. एक चांगला झेल त्याने या सामन्यामध्ये संपन्न केला आहे आणि आता मात्र म्हणतो की या सामन्याचा आपण विचार केला तर कुठेतरी औपचारिकता आता बाकी राहिली असं म्हणायला हरकत नाही आहे. चेंडू खाली राहिलाय, कारण या खेळपट्टीचा आपण रंग मागील 3-4 वर्षापासून जर पाहिलं तर कधी कधी चेंडू मात्र अचानक उचली घेतो आणि कधी कधी चेंडू पूर्णपणे खाली राहतोय आणि या खेळपट्टीवरती बॅटिंग करणं एवढं सोपं नाही आहे आणि त्या अनुषंगाने पाहतो की फलंदाज मात्र आपल्याला बीट होताना पाहायला मिळाला. ओ, काय प्रयत्न राहिले राकेश पाटीलचे, स्वतःला मात्र पूर्णपणे झोकून दिलं होतं. एका हाताने झेल त्याने पकडण्याचा प्रयत्न केला, परंतु चेंडू त्याच्या हातातून निसटला जरूर, परंतु सामना मात्र आता योगेश इलेव्हन आमने बस संघाच्या हातातून निसटणार नाहीये. विजयाकडे मात्र पाहू शकाल त्या ठिकाणी वाटचाल ते करतायत. चांगली सुरुवात या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांच्या वतीने आपल्याला पाहायला मिळाली, कारण आज तिन्ही डिपार्टमेंटमध्ये या संघाच्या वतीने चांगला खेळ राहिलाय. कारण बॅटिंग करत असताना मात्र योग्य धावसंख्या उभारली फलंदाजाने आणि त्या धाबांचा संरक्षण करत असताना सुरुवात चांगली राहिली पहिल्या ओव्हरमध्ये मंथन जोशीकडून, कारण विकेट मेडन ओव्हर, ट्रिपल विकेट्स. ओ, उडवलाय जबरदस्त फटका, चेंडू चालला लॉंग ऑनच्या पलीकडे आणि या स्पर्धेच्या बाहेर चाललाय आई गावदेवी बापगाव संघ. हार्ड लक अँड मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन टीम योगेश इलेव्हन आमने बसंघ. उद्घाटनीय सामना आपण इथे अनुभवला आणि एकतर्फा खेळ या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळाला आणि देऊया आपण या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच. आय थिंक 2 दावेदार होते. सागरनं सुद्धा या स्पर्धेमध्ये चांगला खेळ साकारला, राकेशने सुद्धा मात्र चांगली बॅटिंग केली, परंतु धाबांचा संरक्षण करत असताना विकेट सॅट्रिक मेडन ओव्हर ज्या गोलंदाजाने हाताळली तोच राहिला या सामन्यातील त्या संघाचा शिलेदार.